नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा पंधरवडा दिन राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी सरपंच व कल्याण ग्रामीण अध्यक्षा रसिका अनंत पाटील यांच्यातर्फे चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदूदादा परब, ग्रामीण अध्यक्ष कर्णमदन जाधव, जिल्हा संयोजक संदीप शर्मा, मंडळ संयोजक संतोष शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा सचिव शशिकांत कांबळे, माजी कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी ग्रामीण मंडळ अध्यक्षा मनीषा राणे, ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष चेतन काळण, वार्ड अध्यक्ष गोपीचंद पाटील, ग्रामीण मंडळ ओबीसी अध्यक्ष दर्शन इरेश मडवी, प्रथमेश वझे आदी जण यावेळी स्टेजवर विराजमान होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्षा रसिका अनंत पाटील, शैलजा चौधरी, सुरेखा जाधव, वैशाली भोळे, संगीता अहिरराव, कविता महाजन, नैना पाटील व इतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार लाभले. सदरील कार्यक्रमामध्ये 2री ते 9वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, डिजिटल भारत या विषयावर आधारित चित्र रेखाटण्यात आले व निबंधाद्वारे या विषयावर आपले मत शब्दात विद्यार्थ्यांनी मांडले. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी ह्या उद्देशाने रसिका पाटील यांनी स्टार कॉलनी गणेशनगर येथे स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 125 मुलांनी सहभाग दर्शवला. प्रत्येक गटातील चित्रकला व निबंध स्पर्धेतील प्रत्येक गटाला 3 बक्षिसे देण्यात आली. नमस्कार, मी रसिका पाटील. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आज मी इथे आयोजन केलेले आहे. खूप साऱ्या मुलांनी ह्याच्यात भाग घेतला आहे. जवळजवळ 125 मुलं इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी चित्रकला आणि निबंध विषयामध्ये भाग घेतलेला आहे. प्रत्येक मुलाला म्हणजे 2री ते 3री 2 वर्गाला आम्ही 3 बक्षीस ठेवले आहेत. परत 3री 4थी ते 5वी त्या मुलांना पण 3 अशा 2 वर्गाला मिळून 3 बक्षिसं आम्ही काढलेली आहेत. तसंच आम्ही निबंधासाठीही केलेली आहे. त्याच्यामुळे मुलं खूप खुश आहेत आणि खूप छान उत्साहात हा कार्यक्रम आम्ही म्हणजे खूप छान उत्साहाचा हा कार्यक्रम होत आहे. रवींद्रदादा चव्हाण यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा इथे कार्यक्रम राबवत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा अध्यक्ष नंदूजी परब, माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आणि इतर सर्व पदाधिकारी अशा पद्धतीने इथे या कार्यक्रमाला आज भेट दिली.